पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सुभेदार यशवंतराव होळकरांचा सुभेदार मल्हारराव होळकरांचा विजय असो। जय मल्हार बांधवांनो, मी आज नांदूर मध्यमेश्वर या होळकरशाहीची चांदूर येथे उपराजधानीचे हे ट्रस्ट अटॅच असलेले इथं जे नांदूर मध्यमेश्वर या गावी इथं अहिल्यादेवींनी चातुर्मास केलेला आहे। इथं अहिल्यादेवींनी एक महिना वास्तव केलेला आहे आणि त्यांनी हा घाट इथं हा पूर्ण बसवलेला आहे गोदावरीच्या काठी। आणि इथं 5 महादेवाची मंदिरं, त्याला मध्यमेश्वर असं आपण म्हणतो, आणि इथं घाट वसवण्याचं काम केलेलं आहे आणि ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आणि या सर्व ज्या अहिल्यादेवींनी होळकरशाहींचे इथं ज्या काही प्रॉपर्टी आहेत, जे त्यांनी काम केलेलं आहे, सेवा धर्म विषयी जे काम केलेलं आहे, ते समस्त होळकर होळकरशाहीच्या रक्त असणाऱ्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे। आणि गेल्या आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती होत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभर अखंड शासनाच्या प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रम होत आहेत। ज्यांनी कार्यक्रम केले, केंद्र सरकार, राज्य सरकार, अजून जे कोणी असतील त्यांचं मी सर्वांचं धनगर समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो किंवा आभार मानतो। परंतु अहिल्यादेवीची माँसाहेबांची 300वी जयंती येत असताना त्याच पार्श्वभूमीवर आज इथं या नांदूर मध्यमेश्वर येथे या होळकरवाडा हे श्रीराम मंदिर आहे, ज्या अहिल्यादेवीच्या कृष्णामाईंनी या होळकरवाड्याचा ह्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। परंतु काही लोकांनी, काही नतदृष्टी लोकांनी या होळकरवाड्याचं काम, याला डासण्याचं काम पाठीमागच्या आठवड्यामध्ये झालं आणि ते सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून, आमच्या गाववाले तरुणांच्या माध्यमातून पाहिलं। बांधवांनो, खऱ्या अर्थानं होळकरशाहीला कुठेही धक्का लावला तर संपूर्ण देशभरातील होळकराचे वारस त्याच्या विरोधात बंड करतील। आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितोय की ही प्रॉपर्टी होळकर ट्रस्टची आहे, ज्याची नोंद रितसर या ग्रामपंचायतमध्ये आहे। आणि ग्रामपंचायतला न विचारता इथं काही लोकांनी, ज्यांचा काही दूरदृष्टीच्या माध्यमातून काही करण्याचा उद्देश असेल, अशा लोकांनी इथल्या गावातल्या प्रतिनिधींना किंवा गावातल्या कुठल्याही नागरिकांना विश्वासात न घेता हे बांधकाम पाडण्याचं काम केलंय। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही हे वॉल कंपाऊंडसाठी काम घेण्यात आलेलं आहे। परंतु माझी त्यांना आणि शासनाला विनंती आहे की तुम्ही ग्रामपंचायतला न विचारता किंवा कुठल्याही संबंधित होळकर घराण्याला कुठलीही इंस्ट्रक्शन न देता तुम्ही हे काम कसं काय केलं। माझी सरकारला विनंती आहे की आता आपण कुंभमेळ्यामध्ये या नांदूर मध्यमेश्वरचा समावेश केलेला आहे। माझी सरकारला संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं विनंती आहे की आपण या दक्षिण घाटामध्ये अहिल्यादेवींनी इथं नांदूर मध्यमेश्वरमध्ये ज्या वास्तू उभारल्या आहेत त्याच्या जीर्णोद्धारासाठी, आणि या गोदावरीच्या काठी जो घाट आहे तो पुरामध्ये पूर्ण जीर्ण झालेला आहे, मुजून गेलेला आहे, याचा पुनरुद्धार, याचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाने याला काय 100-200 कोटी जे काय लागतील त्या सर्व याचा निधी देऊन या सर्व वास्तू पुन्हा पुनर्स्थापित कराव्यात। आणि इथल्या मंदिरांचा आणि होळकर ट्रस्टीचा जो अधिकार आहे तो तसाच अबाधित राहावा आणि याची देखभाल करण्यासाठी, याची सेवा करण्यासाठी हा संपूर्ण अधिकार या ग्रामस्थांकडे आणि ग्रामपंचायतकडे राहावा, एवढीच आपल्या माध्यमातून मी तुम्हाला शासनाला विनंती करतोय। अन्यथा 2-4 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये आपण इथं एक समिती नेमून इथल्या सर्व मंदिरांचा आपण एस्टिमेट करावं आणि त्यासाठी घोषणा करावी आणि त्वरित हे जे पाडलेला आहे जो वाडा आहे तो 1 महिन्याच्या शासनाने वॉल कंपाऊंडिंग करून जसेच्या तसं द्यावं। अन्यथा हा जर विषय या 10-15 दिवसात थांबला नाही तर याची ठिणगी भारतभर पेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची झळ या शासनाला, प्रशासनाला का सोसावी लागेल। आणि खऱ्या अर्थानं कुणी जे हे प्रकार केलेला आहे त्यांनी होळकर ट्रस्टची फसवणूक करून आपल्या पाहुण्या रावळ्यांकडून चुकीचे लेटर, स्वतःच्या स्वार्थासाठी पाहुण्या रावळ्यांकडून जे आपले महाराज आहेत, जे त्यांच्या सुयसहाय्यकाकडून, PA कडून त्यांचे पाहुणे आहेत, त्यांच्याकडून चुकीचं पत्र घेऊन शासनाला, आयुक्तांना चुकीची माहिती देऊन सिटी सर्वेला नाव